मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटीचं रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला अपार आयडी मॅन्डेटरी असणार आहे. जर तुम्ही हा अपार आयडी काढला नाही, तर तुमचं सीईटीचं रजिस्ट्रेशन होऊ शकणार नाहीये आणि ज्यावेळेस तुम्हाला ॲडमिशनसाठी कॅप राउंडचे फॉर्म फिलअप करावे लागतात, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हा अपार आयडी गरजेचा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा अपार आयडी तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरती कसा काढू शकता, हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि तुम्ही पण या सगळ्या स्टेप्स जर फॉलो केल्या तर इझिली तुम्हाला हा अपार आयडी मिळू शकतो. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयर साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 1 जानेवारी पासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या लाईव्ह क्लासेसच्या रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला ऍप मध्ये अवेलेबल असतील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. तर ही बॅच फक्त तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या LLB कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. मित्रांनो, सर्वात सुरुवातीला तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन डिजी लॉकर सर्च करायचं आहे आणि डिजी लॉकरचं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. त्यासाठी प्ले स्टोअर ओपन करा, डिजी लॉकर सर्च करा आणि तुम्हाला इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे. ज्या वेळेस तुम्ही इन्स्टॉलवरती क्लिक कराल त्यावेळेस डिजी लॉकर ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल आणि ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल. आता या डिजी लॉकर ॲपमध्ये तुमच्या सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही स्टोअर करू शकता. इथे मग तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतील, राशन कार्ड असेल, अशा सर्व डॉक्युमेंट तुम्ही या ॲपमध्ये फेच करू शकता आणि सेव्ह करू शकता. बहुतेक लोकांकडे डिजी लॉकरचं ऑलरेडी लॉग इन असणार आहे, पण काही लोकांकडे मे बी डिजी लॉकरचं लॉग इन नसू शकतं. आता डिजी लॉकर ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला लँग्वेज सिलेक्शन करायला विचारतील, तर तुम्ही तुमची प्रेफर्ड लँग्वेज सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट किंवा स्किप करून लेट्स गो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिजी लॉकरचा एक इंटरफेस समोर दिसेल. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आधार कार्ड, पॅन व्हेरिफिकेशन, कोविड वॅक्सिन सर्टिफिकेट, त्याच्यानंतर आयडेंटिटी डॉक्स, अशा वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स इथे दिसतात. आता गेट स्टार्टेड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍपला काही परमिशन्स द्याव्या लागतील. परमिशन दिल्यानंतर तुमचा जो आधारशी संलग्न असणारा नंबर असेल त्यावरती क्लिक करून पुढे तुम्ही जाऊ शकता. आता या स्टेजला ज्या लोकांचं डिजी लॉकरला लॉग इन नसेल अशांनी क्रिएट न्यू अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. इथे तुम्हाला आधारशी रजिस्टर असणारा मोबाईल नंबर टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर आधार नंबर एंटर करायचा आहे. तुमचा आधार नंबर तिथे तुम्ही एंटर करू शकता आणि व्हेरीफाय वरती पुढे क्लिक करायचं आहे. पुढे आधार OTP सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक OTP मिळेल. आता हा OTP आल्यानंतर एकतर तुम्ही मॅन्युअली OTP टाका किंवा ऑटो फेच करून हा OTP इथे टाकला जाऊ शकतो. त्यानंतर एक 6 डिजिट सिक्युरिटी पिन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तो कुठलाही नंबर असू शकतो. ज्यावेळेस तुम्ही परत इथे लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला हा पिन विचारला जाईल. आता इथे तुम्ही पाहू शकता तुमचा फोटो समोर आला असेल, आधार कार्ड तुमचं समोर दिसत असेल. आता पुढे सर्च वरती खाली क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च फॉर डॉक्युमेंट मध्ये अपार सर्च करायचंय. अपार सर्च केल्यानंतर अपार आयडी तुम्हाला इथे दिसेल. इथे तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर इथे दिसणार आहे. पुढे आयडेंटिटी व्हॅल्यू, आयडेंटिटी टाईप आणि सिलेक्ट ऍडमिशन इयर येते. तर इथे तुम्ही तुमचा करंट रोल नंबर टाकू शकता. जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, एनरोलमेंट नंबर असे जे ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्ही कुठलाही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ऍडमिशन इयर सिलेक्ट करायचंय आणि पुढे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव या लिस्टमधून सर्च करायचं आहे. सर्चसाठी तुम्हाला इथे ऑप्शन दिलाय. इथे तुमच्या कॉलेजच्या सुरुवातीचे तुम्ही जर काही अक्षरं टाकली तर तुम्हाला इथे तुमचं कॉलेज पण सिलेक्ट होईल आणि पुढे मग तुम्हाला गेट डॉक्युमेंट वरती क्लिक करून तुमचा अपार आयडी जनरेट होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कॉलेजमध्ये करंटली नसाल आणि तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन बरेचसे दिवस झाले असतील, मध्ये गॅप असेल, तर अशा केसमध्ये तुम्ही तुमचा अपार आयडी कसा काढायचा हे आपण पाहूयात. तर यासाठी तुम्हाला तुमचा जो PRN नंबर आहे, तुमच्या मार्कशीटवरती एक PRN नंबर असतो, तो नंबर तुम्हाला इथे एंटर करावा लागतो. तर त्यासाठी तुमचं जे फायनल इयरचं मार्कशीट आहे
ते घ्या आणि त्याच्यावरती असणारा PRN नंबर तुम्ही सिलेक्ट करा. इथे मग सिलेक्ट आयडेंटिटी टाईपमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर सिलेक्ट करायचे. रजिस्ट्रेशन नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो रिझल्ट वरती असणारा PRN नंबर आहे तो तुम्हाला इथे आयडेंटिटी व्हॅल्यू मध्ये एंटर करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचा PRN नंबर इथे एंटर कराल त्यावेळेस तुम्हाला पुढचा ऑप्शन असणार आहे ऍडमिशन इयर, म्हणजे तुमच्या रिझल्ट वरचं ऍक्च्युअल इयर तुम्ही एंटर करू शकता. त्यानंतर सिलेक्ट आय एम स्टुडंट ॲट, तर इथे तुम्ही तुमची युनिव्हर्सिटी एंटर करू शकता किंवा जर कॉलेजचं नाव या लिस्टमध्ये अवेलेबल असेल तर कॉलेजचं नाव सुद्धा तुम्ही एंटर करू शकता. त्यानंतर गेट डॉक्युमेंट वरती क्लिक केल्यानंतर फेचिंग डॉक्युमेंट असं येईल आणि तुमचं जे अपायर आयडी आहे ते इथे जनरेट होईल. आता इथे आपण पाहू शकतो इथे अपार आयडी एक नवीन एंट्री खाली दिसते आणि याच्यामध्ये माझं अपार आयडी आता जनरेट झालेलं आहे. तर अपार आयडी वरती तुम्हाला एक 12 अंकी नंबर दिसेल. तो जो नंबर आहे तो तुमचा अपार आयडी असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच डिजिलॉकरच्या माध्यमातून स्वतःचा अपार आयडी जनरेट करू शकता आणि हाच अपार आयडी तुम्हाला सीईटी रजिस्ट्रेशनच्या वेळेस आणि कॅप राऊंडच्या ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस सुद्धा यूज करायचा आहे. तर या सीईटीचा अभ्यास करत असताना तुम्हाला एक चांगला रिसोर्स हवा आहे ज्याच्यामधून तुम्ही सर्व सिलेबस रेफर करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे पेपर मिळतील, प्रॅक्टिस टेस्ट मिळतील आणि इझी एक्सप्लेनेशन मिळेल. तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ सीईटीचं बुक Amazon वरती आता अवेलेबल आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जवळच्या बुक स्टोअर मध्ये सुद्धा हे बुक तुम्हाला अवेलेबल असणार आहे. या बुक मध्ये कम्प्लीट सिलेबस कव्हर केलेला आहे. चॅप्टर वाईज तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन इथे असतील, प्रिव्हियस इयरचे पेपर्स, मॉडेल टेस्ट आणि परीक्षेचा अभ्यास करत असताना स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या बुक मध्ये अवेलेबल असतील. तर आजच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन हे बुक ऑर्डर करा आणि सीईटीची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.